बाहेरून आलेल्या उमेदवारांना गुंडांना उमेदवारी देण्याचं काम अजित पवारांपासून सर्वच पक्षांनी. हा गुंडांची रीग लागलेली आहे. काल गजा मारण्याच्या बायकोला अर्ज दिला. हा बोला काय. एक तर असं आहे की अर्ज सगळ्यांनी काल भरले, मात्र अधिकृत उमेदवारांची यादी ना तुमच्या पक्षाने जाहीर केली ना शिंदेच्या शिवसेनेने जाहीर केली. यामागचं काय नेमकं अचानक? नाही, गेले अनेक वर्ष अशा याद्या शिवसेनेतर्फे जाहीर केल्या जात नाहीत हे आपण पाहिलं असेल. शिवसेना प्रमुखांपासून सुद्धा आम्ही पाहिलं. ज्यांना उमेदवारी द्यायची आहे त्यांना एबी फॉर्म दिला जातो आणि मग उद्या तुम्हाला कळेलच कोणाला फॉर्म दिले ते. सगळे स्क्रुटिनी वगैरे झाल्यावरती आजच कळेल. त्याच्यातून तुम्ही काढू शकता ना कोणाला उमेदवारी दिली. आणि काय उमेदवारी दिली लपून राहत नाही. याद्या जाहीर करायच्या, मग त्या यादीतून गोंधळ व्हायचा, हे प्रकार बहुतेक सर्व पक्षाने थांबवलेले आहेत. उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्यावरती जी यादी येते ती फायनल. काल संध्याकाळपर्यंत शिवसेनेने ज्यांना उमेदवारी अर्ज दिले, एबी फॉर्म दिले, त्या सगळ्यांनी वाजत गाजत आपले अर्ज भरलेले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराने सुद्धा उत्साहात अर्ज भरलेले आहेत. काही ठिकाणी शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी एकत्र जाऊन अर्ज भरलेले आहेत. बाकी इतर पक्षात काय गोंधळ चाललेला आपण पाहिला असेल. 14 ठिकाणी महायुती तुटलेली आहे. जी काय महायुती म्हणतायत ती 14 महानगरपालिकांमध्ये ही महायुती तुटलेली आहे. अनेक शहरामध्ये महायुतीमध्ये लोक एकमेकांच्या छाताडावर बसलेले आहेत. शिस्तबद्ध वगैरे भारतीय जनता पक्षाच्या तिकीट वाटपात नाशिक पासून संभाजीनगर पर्यंत आणि ठाण्यापर्यंत काय गोंधळ झाला आणि लोकांनी, महिलांनी, मुलींनी कसा आक्रोश केला हे सुद्धा चित्र पाहण्यासारखं होतं. बाहेरून आलेल्या उमेदवारांना गुंडांना उमेदवारी देण्याचं काम अजित पवारांपासून सर्वच पक्षांनी केलं. ही लोकशाही आहे त्यांच्या पक्षात. भाजप नेते म्हणतात की रीग आहे आमच्याकडे म्हणून. हा गुंडांची रीग लागलेली आहे. काल गजा मारण्याच्या बायकोला अर्ज दिलाय आणि रीग लागली आहे ती पैसे घेण्यासाठी. उमेदवारी बरोबर जे 5 कोटी रुपये दिले जात आहेत उमेदवारी अर्जाबरोबर, त्या 5 कोटीसाठी ही रीग आहे. आणि शिंदेकडे उमेदवारी बरोबर 10 कोटी.